नागपुरातल्या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून काय प्रतिक्रिया आलेली आहेत त्याही आपण पाहूया। काही परिस्थिती वेगळी होती, पण नंतर काहीतरी प्लॅनिंग करून बाहेरचे लोक येऊन ते जे काही दगडफेक जाळपोळ झाली आहे ती काही वस्त्यांमधल्या लोकांनी केली नाही असं दोन्ही बाजूच्या लोकांनी म्हणणं आहे। याचं काही जेणेकरून हे प्लॅनिंग केलं होतं आणि बाहेरून लोक आणून हा तमाशा उभा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। खरं तर नागपूर शांत असलेल्या नागपूरला अशांत करण्याचं काम कोणी केलं याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे। गेली 4 महिने सत्तेतील एक मंत्री बळबळ करत आहेत, 2 समाजामध्ये दरी निर्माण होईल, 2 धर्मात दरी निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य वारंवार केलं जात आहे। त्यावेळेस त्याला वेळीच बळबळ्या मंत्र्याला आवर घालण्याची आवश्यकता होती। आज आपण महाराष्ट्राला कुठे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये इंटरव्ह्यू करण्याची आवश्यकता आहे। मुख्यमंत्र्यांचे नागपूर जळतंय म्हणजे किती दुर्दैवाची गोष्ट आहे। महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करा आणि ह्याला जबाबदार मुख्यमंत्री स्वतः आहेत असं माझं म्हणणं आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी लागेल। ते स्वतः होम मिनिस्टर पण आहेत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्वरित राजीनामा द्यायला हवा ही आमची मागणी। त्याचं कारण आहे की जे देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री, तिसऱ्यांदा गृहमंत्री झालेत, त्यांना स्वतःच्या शहरातली जिल्ह्यातली एकूणच नाही का दंगल आटोक्यात आणता येत नाही। बाहेरून लोक आले आणि एवढ्या उशिरा जर ही घटना घडते आणि अशा पद्धतीनं जर घटना घडते तर याला निश्चितच त्याचं जे काही त्यांच्या जे एजन्सी आहेत यांच्या या एजन्सींचं किंवा त्या गृहमंत्रालयाचा अपयश आहे। सर्व जनतेशी मी भेटलेलो आहे, ज्या ज्या भागात कालची घटना झाली सर्वांचं हे मत आहे की थोडा प्री प्लॅन झाला आहे, प्री प्लॅनिंग करून हा प्रकार झाला असं जनतेचं म्हणणं आहे। गुप्तचर यंत्रणा झोपलेली का? तर नागपूरसारख्या गृहमंत्र्याच्या शहरात गुप्तचर यंत्रणा झोपलेली असेल, राजरोज एकमेकांवर दगडफेक केला तर पोलीस झोपलेली होती का? याचाच अर्थ प्रशासनावर गृह मंत्रालयाचा कोणताही अंकुश राहिलेला नाही। आपलं जे गुप्तचर विभाग असतं त्या गुप्तचर विभागाने अशा वातावरणामध्ये सतर्क असणं। काही लोक जेव्हा सोशल मीडियामध्ये इशारे देत असतात, सोशल मीडियामध्ये एकमेकाला भडकवण्याचं काम करत असतात, तर सोशल मीडियावर जास्त लक्ष देण्याची सुद्धा अशा प्रसंगामध्ये आवश्यकता असते। बघा, हे सगळं जेव्हा होत असतं तेव्हा इंटेलिजन्स यंत्रणा, होम डिपार्टमेंट, मुख्यमंत्री कार्यालय कुठे होतं? हे तर मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये आहे ना। पण तुम्हाला सरकार चालवता येत नाही म्हणून दंगल घडू द्यायची हे किती योग्य आहे? हा पूर्वनियोजित हल्ला किंवा दंगल उसळण्याचा प्रयत्न दिसतोय, तर त्यांनाही माफ केलं जाणार नाही। याच्या पाठीमागं कोणतरी एक व्यक्ती आहे, यापेक्षा याच्या पाठीमागं एक संघटना आहे आणि हे संघटनेच्या माध्यमातून हे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय। आता नागपूरची दंगल भडकवण्यामागे कोण आहे, कोणत्या संघटना आहेत, काय त्यांना आवश्यकता होती आणि जाणीवपूर्वक महाराष्ट्राचं वातावरण खराब करणे हे प्रकार महाराष्ट्राला शोभणारे नाहीत। मतांचं पॉलिटिक्स तर आहेच, पण ह्याच्याही पुढे जाऊन महाराष्ट्राचं आहे ना मणिपूर करायचं आहे। प्रधानमंत्री गेलेत का मणिपूरमध्ये? 1 वर्ष झाला तर तिथे जे काही आगडोम पसरलेलं आहे, मिलिटरी घुसवलेले का शांतता आणण्यासाठी? त्यांच्यात स्वतःच्या मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यायला लावला आणि राष्ट्रपती शासन लावलेलं आहे। पण आज उद्योगधंदे जाणार आहेत का मणिपूरमध्ये? पर्यटक जाणार आहेत का मणिपूरमध्ये? गुंतवणूक जाणार आहे का मणिपूरमध्ये? तसंच आहे ना महाराष्ट्राचा परिस्थिती करायची आहे। भाजपाला महाराष्ट्राचा पेटता मणिपूर करायचा। अरे बापरे, अरे जाऊन दिलं पेटवणं आणि त्याचा काय संबंध रे बाबा? हा, पेटवणं आणि ज्यांनी हे प्रश्न पेटवण्याचा विचारला त्याचा काय संबंध? पहिलं कंठ तरी फुटून दे मग पेटवण्याबद्दल बोलू।